कस काय आलं? तोंड येते नाही राहत एवढं, फक्त डायरेक्ट वजन मोजते ते आर्मी मध्ये बी डायरेक्ट केली का रे? मी इथे कॅमेराची मागे स्ट्रेचिंग केली नाही हा व्हिडिओ काढला मग तो आता येईल बसला ती लास्टची मोमेंट होती. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आपला 365 दिवसाचा चॅलेंजचा 91वा दिवस आहे. महाराजाच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आपण दिवसात सुरुवात करू. तर चला, आज काल 90 दिवस कंप्लीट झाले आपले. आज 91वा दिवस आहे. करणचा फोन लावला, करणचा फोन उचलत नाही. तर आज हडल्स मारायचे होते. तर बघू, पहिले एकदा कॉल करून बघू करणला. 2-4 दिवसापासून पावसाचं वातावरण होतं, पण आता थोडंसं कमी झालं. तर एक गोष्ट आहे, आपण अजून एक ॲड करणार आहे की त्याच्यामध्ये सायकल तर नाही आता सध्याला. सायकल घेऊ आपण आणि सायकल एक ब्लॉक तयार करायचा. पण तो कसा की 30-40 किलोमीटर इथून जे आहे ना, 40-50 किलोमीटर मॉर्निंगला निघायचं. हेल्मेट पण एवढं ससेफ्टी पाळा. सकाळी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, रनिंग करताना जे पोरं रोडवर रनिंग करते सकाळी ते अनसेफ आहे. ते तुम्ही हिशोबाने करा. सायकलिंग पण आपल्याला जेव्हा करायची तर हेल्मेट, अप्पर लाईट बीट सगळी इक्विपमेंट असल्याशिवाय सायकलिंग करायची नाही. सगळ्यात मेन गोष्ट सेफ्टी, सगळ्यात मेन. त्याच्यानंतर दुसरं, ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा. पहिले इक्विपमेंट सगळे घ्यायचे, मग सायकलिंग चालू करायची. ग्राउंडवर आलो आपण. तर आज उजेड झाला, उशीर झाला थोडासा. तर चला, आज साफसफाई ग्राउंड. तर चला, आज कारण तर नाही आला आता काय करू, वॉर्मअप करू पहिले आणि पुढचा वर्कआउट काय आहे ते आज बघू. तर चला, तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. पण कधी पण लक्षात ठेवा, रनिंगच्या आधी वॉर्मअप करणं सगळ्यात मेन गोष्ट असते. भले तुम्ही वर्कआउट कमी करा. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता वरती चलू. ते काठी तोडल्यापासून लय भारी काम झालं. आता रनिंग करता येऊ राहिलं. कोण तोडले काय माहिती काटे. तर आज आपण करणार जॉगिंग एक स्लो डाऊन मध्ये करणार आहे. 2 ते 3 किलोमीटर जॉगिंग करू आणि त्याच्यानंतर आज काय वर्कआउट करायचं आहे तर ते बघू आज. तर चला, आज कुत्रे आहे का नाही काय माहिती. एकटा असल्यानंतर प्रॉब्लेम येतो. आज जर कुत्रे असले तर आपण 8-2 राऊंड मारू, 5-6. आणि जर नसले तर मग पूर्ण राऊंड मारून घेऊ. तर चला, जॉगिंग चालू करू. आपले 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर मध्ये काय होतं, पूर्ण गेलतो, अर्ध्याच्या वरती गेलतो, पण तिथे मध्ये कुत्रे होते. कारण की हे म्हटलं ना, काल सांगितलं, हे पाण्याने मासे मेले, त्याच्यामुळे कडकडाला आलेले मासे बघा. त्याच्यामुळे काय होतं, कुत्रे खायला सगळे ते जमले. ते पुढे गेलो असतो तर भुकले असते. त्याच्यामुळे आपण अर्ध्यातून रिटर्न 2 ते 3 राऊंड मारले. तर आपले 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर एकटा असलं ना, हीच प्रॉब्लेम होते कधी पण. कुत्रे असते आणि ते पण एक ठिकाणी नाही ना, एक पुढं एक आहे, एक अपार्टमेंटपाशी एक आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे. 3 ते 4 ठिकाणी 15-20 कुत्रे. 1-2 असले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. 15-20 आहे. कोणते ना कोणते कुठं ना कुठं असतेच एकटा असल्यावर. त्याच्यामुळं ते कधी पण रनिंग करताना कुत्रे बित्रे सावध राहा. कसं आहे, हुकून चुकून एखादा चावला तर रिकामं कलपडे वाढते. त्याच्यामुळं हे सेफ्टी सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर चला, वर्कआउट झाला, आपलं जॉगिंग झाली आपली कंप्लीट 2 किलोमीटर. आज वर्कआउट काय करायचं आहे ते बघू. तर चला, आजचा वर्कआउट आपण करणार आहे स्लो फास्टचे थोडेसे राऊंड मारू आपण.
त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर आपण दुसरी एक्सरसाइज करू, म्हणजे टोटल स्पीड वर्कआउट नाही आहे, थोडं लेग फ्री करण्यासाठी स्लो फास्ट वर्कआउट मारू आपण. आता तर 50 ते 60 मीटर थोडं फास्ट जायचं. फास्ट म्हणजे फक्त स्टेपिंग टाकायची आणि स्लो यायचं, या दोनच गोष्टी करू. चला त्याची एक रेपिटेशन मारू, एका सेटचे 5-5, 6-6 रेपिटेशन मारू. चला. तर स्लो फास्ट आपण 50-60 मीटरचे आपण जायच्या टायमात फास्ट गेलो, यायच्या टायमात स्लो आलो. याचे आपण 6 ते 7 सेट मारले. हे पण स्पीड वर्कआउटसाठी नव्हतं, फक्त लेग फ्री करण्यासाठी होते. जसं जॉगिंगने झालं नाही तर आपलं ह्याने आपण लेग फ्री केले. आणि चला आता नेक्स्ट वर्कआउट करतो. चला. ग्वालियरच्या अलीकडं शिवपुरीला गेलो, तिथं मध्ये गेलो. ते लोक बी चांगले आहेत तिथे थोडे, त्यांनी सकाळी आवरून घेतलं ग्राउंड. कुठं? गुजरातला? नाही मग? मध्य प्रदेशला, उत्तर प्रदेशला. कायच होते मध्य प्रदेशला ते ITBPचं ॲनिमल ट्रान्सपोर्ट. 1600 मीटर लॉंग जम्प नव्हतं करीत कमी, हां ते हाय जम्प लॉंग जम्प. ते शिवाय. मग आता पेपर आता राहील ना, त्याचा अभ्यास चालू आहे. लय भारी पोस्ट आहे म्हणते ठीक आहे. 1 नंबर पोस्ट आहे. तर त्या बी 2-3 महिने राहत्या. हां पेड सुट्ट्या राहत्या समजा. तर आपला स्लो फास्ट वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता आपण जम्पिंग जॅक थोडंसं आणि ॲप्स वर्कआउट रेग्युलर करू. तर चला.
कोणाचं वाढी तेच निसतं तिथे गेला आपण तिथं पोटावर काम करायच्या ऐवजी मसलवर काम करतो आहे मसल करणारच मसलवर कसं केलं कसं काय आलं रनिंग करून एक राऊंड मारलं हा तोंड येतं काही कामं राहते त्याच्यामुळे लेट आम्हाला सोडेल भाई आहे ना. तर जम्पिंग जॅकचे 2 सेट आपले कंप्लीट झाले. तर आता आपण स्किपिंग एक्सरसाइज जाऊ. तर चला स्किपिंग एक्सरसाइज मारू. काय आलं ती वेटी टाकली ना दारात पुरी दारातच आहे. मग मम्मी म्हणे वाट तरी कर म्हणे आता तू घरीच आहे म्हणे मग तेवढी वाट तरी कर रेतीवर नेऊन टाकायची. मग मी आपली स्पोर्टची बांधून घातली 2-3 घातलेले मस्त मसल बिसल दिसू लागले तरी मजा की कधी तर स्किपिंग एक्सरसाइजचे 100-100चे 10 सेट कंप्लीट झाले आपले. तर डेली स्किपिंग मारायची कशी पण ॲक्युरेट मारायची. पाय लेग शफल करून मारायची. जागेवर जर मारले तुम्हाला शिन पेन किंवा हिल पेन व्हायचा चान्सेस जास्त असतो. त्याच्यामुळे काय होतं लेग शफल करून मारायची प्लीज झिगझॅग त्याने काय होतं रनिंग करताना जसं पाय पडते तसे पाय पडते आणि त्याने इंजुरी होत नाही. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला आता आपण स्किपिंग कंप्लीट झाली आपली आणि आता आपण ॲप्स वर्कआउट करू आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर आज आपण केलं आपण लेग फ्री होण्यासाठी आपण काय केले आज स्लो फास्ट वर्कआउट केला. स्लो फास्ट नंतर आपण केलं जम्पिंग जॅक केले नॉर्मल लेग फ्री होण्यासाठी. त्याच्यानंतर स्किपिंग मारले आणि आता आपण काय केलं ॲप्स वर्कआउट आणि आपलं रेग्युलर जे स्ट्रेचिंग असते ती कंप्लीट करू. तर चला चला रेग्युलरमध्ये आपलं ॲप्स वर्कआउट मारू. 5 फूट प्लस 5 फूट 6 इंच आहेच म्हणे काय घाला मोजून आला तरी मी थांबलो ना हळू जाऊ म्हणलं जाऊ ते आता फिरलो पै गेलो तर पोरं माझ तोंडाकडे पैन म्हणलं सोबत चाय म्हणलं 2 वजन पडल्यानं वाटर आलं मला माहिती काय फंडा होणार. अरे त्याचं म्हणणं होतं 2 लिटर पाणी पिऊ केळं खाऊ म्हणजे मग वजन कमीत कमी 3 किलो होतं त्याचं कमी. त्याला ते कव्हर करायचं होतं नाही तर मी भरणार नाही राव म्हणे मला काढून देईन. हा BSF ला होते
बाकी दुसऱ्या भारतात नाही राहत एवढं, फक्त डायरेक्ट वजन मोजते ते आर्मीमध्ये बी डायरेक्ट. मग तर 56 आहे. ठीक आहे ना, तुझ्या हाईट बी किती आहे? 170. तिथे वाढणं लागेल थोडं. तिथं काय खेळ खाऊ. पोलीस भरतीला अर्ध मॉडेल बी चालत फक्त ग्राउंडच बी पोलीस भरतीला डॉक्टर येते, डॉक्टर गॉगल गिगल लावून एवढा दळकेस वाढेल पोरं येते. कारण तू नाही मला मारणार काय डिप्स मारणार तू 77 राहील ना, तो काटला 77 ओपनला 84 वाटतं. सगळी सेम आहे ना हो. नाही. आम्ही 17 पासून गेलीच नाही बा आता. आहे ना ते साठी 165 राहते, 155 राहते, काही काही डायरेक्ट. फक्त ती एजची लिमिट आहे. नाही आपलं तुम्ही मला काय म्हणून फसलं होतं माहितीये का? व्हायला तुम्ही पोराचं नुकसान करते राव. ए गावऱ्या गप्पात नाही येणार तुमच्यावर. घडलं मला न नाही करून दाखी. चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आणि आज स्ट्रेचिंग झाली कम्प्लीट आपली. तर टाइमपास केला आज करा. स्टिचिंग केली म्हणा मग टाइमपास. टाइमपास आहे ना तो. स्टिचिंग टाइम पाहिजे. ये ना स्ट्रेचिंग कधी गेली मग टाका ते व्हिडिओ याचा. स्ट्रेचिंग कधी गेली करीत होता टाका बघ व्हिडिओ. हा तर व्हिडिओ मध्ये कुठं आला? तुम्ही इकडे होते ना. केली का रे? मी इथे कॅमेराची मागे स्टिचिंग केली नाही. हा व्हिडिओ काढला मग तो आता येईल बसताना ती लास्टची मुवमेंट होती स्टिचिंग आपली लास्टची मुवमेंट. करण्याचे मित्र आहे का? चलतं का बघितलं का? काय नाही चल ना. पाय रिलॅक्स केली. बॅग नाही आणली. चला आज आपण केलं स्किपिंग आणि स्लो फास्ट वर्कआउट आजचा झाला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.